नमस्कार रसिक वाचक. नुकताच काही दिवसांपूर्वी सुधा मूर्तींच्या बालकथांचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला. हा माझा प्रकाशित झालेला 60वा अनुवाद. माझ्या करिअरमधला तसं बघायला गेलं तर हा एक महत्त्वाचा टप्पा. सुमारे 37 वर्षांपूर्वी मी अनुवादाच्या क्षेत्रात आले आणि त्यानंतर गेली 37 वर्ष माझ्या अनेक अनुवादित पुस्तकांमधून, मासिकांमधून, दिवाळी अंकांमधून, नियतकालिकांमधून, दैनिकांमधून आणि अलीकडच्या काळामध्ये मराठी आणि इंग्रजी ब्लॉग्समधून मी नियमितपणे तुमच्या भेटीला येत राहिले. पण तरीसुद्धा माझी स्वतःची खरी ओळख ज्या साहित्य प्रकारांनी मला करून दिली तो म्हणजे अनुवाद. या काळात मेहता प्रकाशनाने मला वेगवेगळ्या नामवंत लेखकांच्या कलाकृतीचे अनुवाद करण्याची संधी दिली. सुधा मूर्ती हे असंच एक नाव. माझ्या हातून आत्तापर्यंत सुधा मूर्तींच्या 20 पुस्तकांचे अनुवाद करून झाले. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक अनुवादाच्या असंख्य आवृत्ती निघाल्या आणि अगदी अल्पावधीतच त्यांचं कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचलं आणि मराठी वाचकांच्या मनात आणि हृदयात सुधा मूर्तींनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आत्ता सुधा मूर्तींच्या बालकथा हे जे पुस्तक प्रसिद्ध झालं त्यामध्ये अशाच 4 आगळ्या वेगळ्या कथा आहेत. कांद्याला इतके पदर का असतात किंवा कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी का येतं, आम्रफलाला इतकी मधुर चव कुठून आली, पृथ्वीवर हे जे सुंदर असं सृष्टी सौंदर्य आहे ते कशामुळे आलं, किंवा एकेकाळी गोड असलेलं समुद्राचं पाणी खारट कशामुळे झालं, अशा विविध प्रश्नांची उत्तरं सुधा मूर्तींनी या कथांमधून दिलेली आहेत. त्यांच्या कथांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कथा मनोवेधक, मनोरंजक तर आहेतच. हे पुस्तक सुंदर सुंदर अशा चित्रांनी नटलेलं आहे, पण त्याचबरोबर जाता जाता सुधा मूर्ती आपल्या छोट्या वाचकांना फार मोठी जीवनाची तत्त्वसुद्धा शिकवून जातात. सुधा मूर्तींच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकसुद्धा तुम्हा वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी मी आशा करते.